आज यहाँ पर बायोटोरियम के सर्व सागर जोशी जी यहाँ पर उपस्थित हैं। उसी के साथ में हमारे नवनिर्वाचित सिद्धिविनायक ट्रस्ट के अध्यक्ष हमारे एमएलए प्रसाद जी लाड, अभिजीत राठौर जी, हमारे सभी यहाँ पर कॉर्पोरेट उपस्थित और आप सभी बायोटेरियम कंपनी के सभी मुझे लगता है कि डिस्ट्रीब्यूटर्स यहाँ पर उपस्थित है। चालू है, आवाज आ रही है? मुझे लगता है कि बायोटेरियम हमारे भिवंडी में भी आपका वहाँ पर गोडाउन है, मीराबाई इंदर में भी एक बड़ा काम जो है बायोटेरियम के माध्यम से पूरे देश में हो रहा है। और खुशी की बात है कि यहाँ पर मैग्नेट के माध्यम से जो है आप यहाँ पर लोगों को थेरेपी दे, क्योंकि आए दिन आप देखते होंगे कि लोगों को बैक की तकलीफ, नेक की तकलीफ सगळ्यांनाच आहे, मतलब आहे सगळ्यांना त्रास आहे। आणि मला वाटतं त्याच्यावरती सगळ्याच डॉक्टरांकडे उपचार मिळत नाही। उपचार जरी घेतला तरी त्याच्यावरती रिलीफ मिळत नाही। पण काही डॉक्टर असतात की त्यांच्याकडे लगेच रिलीफ मिळत असते। आणि आज हे डॉक्टर सागर जोशी पण एक वेगळे डॉक्टर आहेत। तर मला वाटतं आज या क्या मैग्नेट आपके मैट्रेस में अरे उसके ऊपर बैठने का या दुसरं काहीच करायचं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे। आता मी प्रॅक्टिस करत नाही, पण आमच्यासारखे भरपूर लोक प्रॅक्टिस करतात। आता सगळ्यांच्याच बॅगकडे मला वाटतं मॅट्रेसने सहाय्य लागले तर डॉक्टरकडे जाणं कमी होऊन जाईल। सगळे डॉक्टर ई बायोटेरियम देतात, तुम्ही त्याच्यापर्यंत पोचता की नाही, त्याची प्रॅक्टिस कमी होऊन जाईल। पण मला वाटतं रिलीफ महत्वाचं आहे या ठिकाणी। आणि आपण त्या ठिकाणी लोकांना या मॅग्नेटिक थेरपी, मला वाटतं मॅग्नेटिक थेरपी खूप जुनी थेरपी आहे, त्याच्या माध्यमाने गेले अनेक वर्ष लोक ट्रीटमेंट घेत आहेत। चांगलं आहे की आपण या मॅग्नेटिक थेरपीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण देशामध्ये, तर आपण पाहतो की कंपनी देतात, मोठ्या प्रमाणामध्ये ते काम करतात, लोकांना म्हणजे रिलीफ मिळतो नाही मिळत माहिती आहे। पण आपण आज या कंपनीच्या 500 टर्नओव्हर पर्यंत पोहोचलात, 500 कोटीच्या। मला वाटतं खरंच मग लोक आपल्यापासून जे प्रभावित आहेत, आपल्या मॅटर्स पासून त्यांना रिलीफ मिळत असेल त्या ठिकाणी, तर आपण त्या ठिकाणी चांगलं काम जे आहे ते मला वाटतं एक पॅरलल थेरपी लोक जात असतात, फिजिओथेरपिस्टकडे जात असतात, ऑर्थोपेडिक सर्जनकडे जात असतात, बॅक पेन आहे, नेक पेन आहे, अमुक आहे तमुक आहे, पण याच्याने जर रिलीफ मिळत असेल तर मला वाटतं आणि ऑल्टरनेट थेरपीज ज्या आहेत त्या खूप गरजेच्या असतात। ऑल्टरनेट थेरपीमध्ये आता मला वाटतं आपला देश पण पुढे होत चाललेला आहे की प्रत्येक ऑल्टरनेट थेरपी। तर अगोदर फक्त ॲलोपॅथी आपण केलं की ॲलोपॅथीच्या इंजेक्शन्स असतील, मेडिसिन्स असतील, पण आता ऑल्टरनेट थेरपी मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होत आहे आणि आपण त्याच्यामध्ये हातभार लावतोय। तेही खूप महत्वाचं आहे की लोकांना एक ऑप्शन वेगळा असला पाहिजे की ज्याच्यातून लोकांना जो आहे तो कशा प्रकारे रिलीफ मिळेल। आज मोठ्या प्रमाणामध्ये बॅकसाठी ट्रीटमेंटसाठी मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मशीन्स आलेल्या आहेत, पण त्याला एक्सप्लोर करणं, लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे। कारण की लोकांच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये हा मोठा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर आज मोठा झालेला आहे तो आपला सगळ्या बॅकच नाही, पूर्ण अंग एवढं ट्रॅव्हलिंग हे ते अमुक तमुक या सगळ्या, पण जे लोक काही ट्रॅव्हल करतात त्यांना पण कधी कधी होतो जास्त होतो। पण आपल्याला मी या ठिकाणी खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो आपल्याला की आपण उभं केलं आणि या कोहिनूर सुर्यासारख्या आलिशान इमारतीमध्ये आपलं या ठिकाणी सेल्स ऑफिस देखील आहे। मराठी माणूस पुढे जातोय, नेतृत्वाखाली एवढे सगळे डिस्ट्रीब्युटर जे आहेत हातामधून काम करतायत, ही देखील अभिमानाची गोष्ट या ठिकाणी आहे। आणि दादर सारख्या ठिकाणी आपण हा आपलं ऑफिस या ठिकाणी सुरू केलेलं आहे, त्यालाही एक वेगळं आनंदी साधारण जे आहे ते महत्व या ठिकाणी आहे। मला वाटतं आपला मराठी माणूस असाच पुढे जात राहायला पाहिजे, धंदा करत राहायला पाहिजे। बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की नोकरी काय मागतात,
नोकरी देणारे बना. चांगली नोकरी जी आहे लोकांना या ठिकाणी देत आहे की एक अभिमानाची नोकरी की लोकांपर्यंत जाऊन लोकांना आपण ट्रीटमेंट देत आहे ते खूप महत्वाचं आहे की त्याच्यातून लोकांना देखील फायदा या ठिकाणी होतो आणि अशा प्रकारे लाखो लोकांना आपण त्या ठिकाणी रोजगार देखील उपलब्ध करून दिलाय. तर आपल्याला मी खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपलं हे बायोटोनियम जे आहे लोकांना अजून त्याचा फायदा होत राहावं, बाहेर परदेशातही आपण एक्सपोर्ट त्या ठिकाणी करावं आणि आपलं जास्तीत जास्त आज महिनामध्ये पुढे गेल्या मुवमेंटमध्ये देखील व्हावं, बाहेर देखील व्हावं. तर आपल्याला खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा. आपल्या सगळ्या टीमचं त्या ठिकाणी खूप खूप मी कौतुक करतो आणि खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना दिवाळीच्या त्या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा.